गॉड वाव काय बर्फ है बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल मौसम था सुहाना बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल. आता आपला ट्रेकला इथून 1 किलोमीटर आपला एंड होईल आणि तिथून मग मंदिर आहे तिथे जायचं. चाऊल दलायला अनिला पाटाग हलद वाटायला दीपक नवरा पाट्यावर बसला हल्दीचे दिसाला. फुले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून जात. वीडियो हो गया है ना. तो इस बार सपना मेरा पूरा हो गया है और आपने सपना जो पूरा किया इसके लिए थैंक यू. और ये जो तो इन्होंने आपका फुल ऑन फायर आहेत सगळे. आता आता आम्ही जवळपास 1.5 किलोमीटर आलो असेल ना पण हा जोश बघा 1.5 किलोमीटर येऊन पण जोश आहे. तर 1.5 किलोमीटर आलो पण अजून कोणाच्या चेहऱ्यावर थोडासा पण थकवा जाणवत नाही. आणि 10,000 फूट आलो तब्बल 10,000 हर्षल हर्षल हलू हलू तू. आणि सगळं श्रेय हर्षल भाई यांना जात आहे. तर फायनली आता आपण पोहोचलोय समुद्र सपाटीपासून 3100 मीटर उंचीवर असलेल्या सरोसर लेकवर आणि याचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हा काहीसा व्ह्यू आहे सरोसर लेक. हर्षल भाई की दिला 5 मजली माडीला राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कृष्ण कोयना गदरा गोदावरी आहा दूत डोले मिटुनी जात मांजराची. दो मेरा भाई का भी चाय आ गया. आ जाओ हमारे जगह पे. अरे सांडला ना चहा सांडला का चहा. ठीक है काय कुछ नहीं प्रॉब्लम नहीं. थोड़ा थोड़ा ये देवा को दिया हमने. हाँ यार चल अभिषेक चीयर्स कर लो ऐसा. हमारे पास दूसरा कोई चीयर्स करने की चीज नहीं है तो हम चीयर्स. गोलदान आकाश उडू नको टना टना आकाश उडू नको टना टना. काम जरा घेतो. वेसवची पारू नेसली गो नवा सारा वेसवची पारू नेसली ग नवा सारा. जाऊ चल ग बंदराला ग पारू दर्याचे गुंजेला. तर वेलकम बॅक गाइस सुजित ढमके ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. मी कधीच सांगत नाही की ब्लॉग शेवटपर्यंत बघा पण आजचा हा जो ब्लॉग आहे ना स्पेशली शेवटपर्यंत बघा. 1 सेकंदही तुम्ही या ब्लॉगमध्ये बोर होणार नाही याची गॅरंटी मी देतो. तर चला या गॅरंटीनेशी आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू. आता आज मी आलो झुलोरी पास जे हिमाचलमध्ये एकदम ट्रेकिंगसाठी. आणि तुम्ही जिथे असं चालता चालता ट्रेकिंगला तुम्ही बघा इथे असं बर्फ भेटते. तर ह्या ट्रेकिंगसाठी आपण आलो. चला अच्छा ब्लॉग स्टार्ट करूँ. एक खूबसूरत दिन में आप सभी का स्वागत है. तो अभी हम विकास भाई ने हमारा बहुत विकास कर दिया. हाँ तो उसके बाद हम एक नए कैफे में आ गए. हम सब बैठे और अभिषेक भाई काफी खुश दिखाई दे रहे हैं आज. पीछे उनके पहाड़ दिख रहे इस हो सकते हमारे एक ब्लॉगर. हाँ हाँ अभिषेक का एफर्ट्स क्योंकि सुबह इन्होंने 6:15 का उठाव किया था. 6 बजे हगने के लिए उठा हुआ था वो. फॉर हिम बट फॉर एवरीवन. नहीं हाँ, हाँ. फर्स्ट इट वाज फॉर मी. हाँ आणि अब यहाँ पर देखो सब अच्छा सोई सुविधा है. सुबह सुबह का चाय. अमोल एक दे इकडं. इधर भी अमोल भाई एक दे दो. आणि एक अपना सुबह सुबह का चाय आ चुका है. तो आज का दिन की शुरुआत काफी बढ़िया हो रही है. हाँ तो मेरा भाई का भी चाय आ गया. आ जाओ हमारे जगह पे. अरे
सांडला ना चहा कुठे सांडला का चहा? ठीक है काय है, कुछ नहीं प्रॉब्लम नहीं, थोड़ा थोड़ा ये देवा को दिया हमने. हाय हाल अभिषेक चीयर्स कर लो ऐसा. हमारे पास दूसरा कोई चीयर्स करने की चीज नहीं है तो हम कड़क चाय. अब हम देख रहे हैं हिमालय. काय हिमालय दिसतो. वाव, झाडामध्ये आली तरी झाडाने पण परफेक्ट वाटतोय. आणि ही आमची बसमध्ये आम्ही बसलोय आणि जातोय. हा पूर्ण बर्फच येते रे ते. हा पूर्ण बर्फच येते पूर्ण ते. हो गाईज, परत एकदा आपण एका नवीन रूम मध्ये आलेलो आहेत आणि परत आमचे जुनेच माणसं आहेत पण नवीन रूम जरा चांगली वाटते त्या पहिल्यापेक्षा. हे असं इकडे वॉशरूम आहे, इकडे हे समोर आहे. चला आणि इथून आता झुलोरी पासला जायचंय. तर इथून आपण फायनली चाललोय आणि आपण चाललोय झलोरी पासला. आणि आपण बॅग घेतल्यानंतर मी तिथूनच रिटर्न होणार आहे पण बाकी दुसऱ्या दिवशी येणार आहे. तर चला जाऊ. सामने दीपक जी मोरे हे गाडी बघ पुढे प्रॉपर 360 डिग्री हॉटेल. चांगलं हॉटेल एकदम. आणि इथून मग 1 तासात झलोरी पास आणि मग तिथून पुढे जायचे आपल्याला. चला जाऊ. विकास भाई भी आएंगे. आणि इकडे आपली मंडळी हर्षल आणि सगळे कंपनी. आणि इथून आपला जुना हॉटेल जिथे आपली एक बॅग राहिलेली होती आता ते घेऊन यायला चाललेत. का दिल टूटा आपका दिल किसने तोड़ा आपका दिल? एक खूबसूरत लड़की थी. सेल्फी लेके आते. सेल्फी एक जोड़ में सब खत्म. वाव काय बर्फ आहे. बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल बस पल भर में. मौसम मौसम सुहाना बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल बस पल भर में. आगे बसी है वो मेरे मन में. बर्फ बर्फ है भाई बर्फ है. एक अलग है ये भाई. भाई कैसा लग रहा है भाई बहुत बढ़िया लग रहा है. दिल गार्डन गार्डन हो गया भाई? तुम बताए एकदम बढ़िया भाई एकदम बढ़िया भाई. भाई हा आत्ता बाकी बर्फ म्हणजे बर्फ आहे. गार्डन गार्डनच आहे. बरं झाला तिथून उतरलो नाही मी. तिथून उतरलो नाही ते बरं आलं. आता 15 झाले. बाय बाय आता हे झालं. पिटले भाऊ 15,000 पिटले. हर्षल भाई की झलोरी पासला आपण पोहोचलोय. झलोरी आणि हा असा व्ह्यू. तिकडे खाली व्ह्यू होता. झलोरी आहे ते. झलोरी आपण हिंदीत झलोरी होतात. फायनली आपण पोहोचलो आहोत झलोरी पासला आणि ज्यासाठी आपण आलेलो तर बर्फ आणि एंट्री एक्झॅक्ट इथून आहे. आणि हा बघा हा सीन आहे पूर्ण इथून बर्फ आहे. हा नका बघू तुम्ही हा सीन बघा पूर्ण बर्फ आहे प्रॉपर इथून असं. आणि हा गेट आहे झलोरी बसचा जसं इथून दाखवलं प्रॉपर.
जलोरी इथून बर्फ आहे. तर आता आतमध्ये आलो आपल्याकडे. तर आपले शूज एवढ्या याच्यात नाही आहेत, त्याच्यामुळे आपण इथे खाली शूज रेंटवर भेटतात. तर 100 रुपयात ते रेंटवर शूज भेटतात, ते घेऊ आणि जाऊ. आता 1:15 वाजलं आणि स्वप्नील भाई कैसा लग रहा है जलोरी पास में आता आके? असं वाटतं हिमाचल मध्ये आलो हा प्रॉपर आलेलं असं वाटतंय भाई. मस्त म्हणजे आल्यासारखं पैसे वसूल पैसा वसूल काम झालेलं आहे भाई. आणि माझं पण इथं एक शूज घेऊया. चला आधी आपण शूज घालू आणि मग भेटू. इथून आता आपण सगळे रेडी घेतले, रेंट केले. तर तुम्ही आले, तुमच्याकडे जर काही नसेल तर रेंट करू शकता. 80 रुपये पर पर्सन आम्हाला भेटलेले आहेत. ठीक. आणि हे सगळ्या गोष्टी देतात. आणि इथून आपल्याला ट्रेक करायची, ही ट्रेकची माहिती आहे ती तुम्ही वाचवता का? मी वाचत नाही. इथून सगळ्या ग्लव्स पासून सगळ्या गोष्टी आपल्या इथे भेटतात. हे आणि हा नेचर आणि इकडं. तर चला आपला ट्रेक आहे तो आपण इथून स्टार्ट करू. झिलोरी झिपलाईन आहे इकडं, खाली राहायची सोय वगैरे आहे. इथून जर तुम्हाला झिप लाईन करायची असेल तर ती पण करता येते. इथून टॉपवरून व्ह्यू आणि इथून आपण ट्रॅक स्टार्ट केलेला आहे. आणि हर्षल, आज कसं वाटतं आपल्याला? म्हणजे असं वाटतंय का फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल हे झाली इथेच बघून? आफ्टर 1 डे एक चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश प्रथमतः आपल्याला मिळाला 2 दिवसानंतर. कालचा जो आम्ही उठाव केला होता, हा कालचा जो 6:15चा उठाव होता आमचा, आणि त्या उठाव मला एकदा सक्सेस झालेला आहे आज तो. बाकीचे नेते 4 क्रांतिकारक क्रांतिकारक होते 4. सुमेध, मी, जितेश आणि 2 गट होते. सलोरी. आता आपण चालतोय ह्या बर्फामधून. हा बर्फ आहे आणि आपण असं चालतोय. असा आहे हा बर्फ आहे. हा असा बर्फ आहे आणि हे आपले बर्फरोग चाललेत सगळे. बर्फरोग चाललेले आहेत सगळे. अरे तुषार भाई के साथ हम जा रहे हैं. हा बर्फ बघून कसं वाटतंय तुला? भावना व्यक्त कर. एकदम वेगळा कारण की आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो ते ते आम्हाला भेटलेलं आहे. आणि हळूहळू हा ट्रेक किती हे आधी ते किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर आहे. तर अंदाजे 2 ते 2.5 तास लागतील आपल्याला. तर चला बघूया, चला चढूया. चाललो पायी पायी शिर्डीला चाललो एवढा जनसमुदाय घेऊन चाललाय सुमेध एवढा. तर आता आपण हर्षल भी दादा पायी पायी, हर्षल भी दादा पायी पायी, दादा पायी पायी, हर्षल भाऊ पायी पायी. जाऊ द्या शिर्डीला चाललोय येसून पायी. मग विसरलो आम्ही गाणं काय बोलायचं. तू सांगत नाही, तू सुरुवात करायची लगेच. हा, मस्त बरोबर. माझी कोणा ला पावली आई माझी कोण, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली. पावली सुजितिये बंधवाला, सुजितिये बंधवाला, पावली सुजित ये बंधवाला ग, सुजित ये बंधवाला. पण चालतोय आणि असा काही प्रकारचा मी थोडासा सीन घेण्यासाठी थांबलोय. बाकी पुढे गेले असा काहीसा प्रकारचा बर्फ आणि असाच बर्फ आपल्याला वरती भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपण आहेत असे बर्फातून इथे चालतोय. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच आणि छान वाटते. माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली. पावली मोती ये बंधवाला, मोती ये बंधवाला, पावली मोती ये बंधवाला ग, मोती ये बंधवाला. आई तुझ्या दाराशी अरे बोलला दाराशी ना गो चापा ग, आई तुझ्या दाराशी ना गो चापा, आई तुझ्या दाराशी ना गो चापा गे, आई तुझ्या दाराशी ना गो चापा, आई तुझ्या दाराशी ना गो चापा, गो दाराशी ना गो चापा, आई तुझ्या दाराशी ना गो चापा ग, दाराशी ना गो चापा. थांब जरा घेतो.
वेसवची पारू नेसली गो नवा सारा वेसवची पारू नेसली ग नवा सारा जाऊ चल ग बंदराला ग पारू दर्याचे गुंजेला जाऊ चल ग बंदराला ग पारू दर्याचे गुंजेला दीपक बाई शर्यत जिंकला बोरवली आला रे आला आला रे आला चकडेवाला बसून चकड्यामध्ये बसून चकड्यामध्ये आमचा सुजित दादा शर्यत जिंकला पटोरी अड्ड्यामध्ये आमचा सुजित भाई शर्यत जिंकला अरे जीवला का जीवाचा आमचा सुजित जैवला गे जेवा अरे जीवला का जीवाचा आमचा दीपक बारकू जीवला का जीवाचा पैशाला जराचा नाही त्याला तोटा मोठ्या खाया पियाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा जीवला ग जीवाचा आमचा बारकू भाऊ जीवला का जीवाचा बदामच्या वाच्याला बदामची राणी एक्क्याची चालते तया मन मानी पिछला हुआ साथी आया मला मोरे काय बोलत होता माहितीये का फूल बरखा हमारा भूषण आया है हमारा भूषण आया है ओ लाली स्वागत आहे वन साइड हिरो हाय यो वन साइड हिरो हाय वन साइड हिरो आदित्य पाटील वन साइड हिरो आहे तुम्ही ते पटकन होते ना माहोल तयार झालाय अरे वा पुढचं काय डोंगरावर सूर्यासमोर धरू उगवत्या सूर्यासमोर धरू आई तुला बापानी काय दिला मानून आई तुला बाप्पानी काय दिलं हा आता आपण बर्फाचा आनंद घेऊ गाण्यांची कॉन्सर्ट सध्या थांबलेले आहे आणि बर्फाचा आनंद गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गोलदार आकाश उडू नको टना टना आकाश उडू नको टना टना किती उडशील तुझा असेल टना टना तुझं बोंबलशील टना टना वटाण्याचा गोलदान आकाश उडू नको टना टना मोरीला काय बोलत तुम्ही त्याच्या हातात काठी फिरतो गल्लो गल्ली त्याच्या हातात काठी फिरतो गल्लो गल त्याने आवाज दिला की काय तेजस ट्रेकिंगला दिसलाच नाही ते- हातात वॅगनर फिरतो फिरवणीमध्ये हातात वॅगनर फिरतो फिरवणीमध्ये नाव. आणि जोड्याचा व्यवहार. राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोयना गदरा गोदावरी आहा एकमताचे भरती पाणी मातीच्या गागरी हा 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 तडीच्या तटनाया जमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा दिला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला हा कुणाच लाल दिव्याच्या गाडीला फुल फायर आहेत सगळे आता आम्ही जवळपास 1.5 किलोमीटर आलो असेल ना पण हा जोश बघा 1.5 किलोमीटर येऊन पण जोश आहे तर 1.5 किलोमीटर आलो पण अजून कोणाच्या चेहऱ्यावर थोडस पण थकवा जाणवत नाही आणि 10,000 फूट आलो तब्बल 10,000 हर्षल हलू तू आणि सगळं श्रेय हर्षल भाई यांना जात आहे हा जो ट्रेक त्यांनी प्लॅनिंग केलाय तर चला आता आपण थोडा वेळ कॅमेरा बंद ठेवू तब्बल आपण 10,000 फुटांच्या वरती आता जवळ 1,000 फूट अजून चढलोय कारण आपण चढतो हा हा
1 किलोमीटर आपण चढलेलो आहे. तर मला वाटतं की आता आपण पाहूया अजून पुढे काय काय होतंय. नाही पाहायला लागेल, पण एकदम परफेक्ट प्लॅन झाला. आजचा कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नाही आता त्याच्यामुळे आपण आसमानात आलो. आसमानात आलेले आहेत. आणि चला छंद घेतला आमच्या बायातून छंद घेतला. डीजे यश देवा दूत डोले मिटुनी जात मांजराची मणी कोरट्याच्या कारे चांदण्याची कंप का फुटावा. पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून जात. सुखी संसाराची सोडून जात. पाऊले चालती पंढरीची वाट चालती पंढरीची वाट. सार चुलीवर ताला चटके मग मिळते भाकर. राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हर. हे भूषण तो दे ना बाबांतरी. अरे बाब अंतरीचे हलवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भुरल. तुझे नाव आले ओटी सूर भारावले अंतरंगी बाहे अंग मन हरपले. तुझे नाव आले ओटी. आता आपला ट्रेकला इथून 1 किलोमीटर आपला एंड होईल आणि तिथून मग मंदिर आहे तिथे जायचं. चाऊल दलायला अनिला पाटाग हलद वाटायला दीपक नवरा पाट्यावर बसला हल्दीचे दिसाला. तर आता इथून आपण पुढे जातोय आणि त्याच्यानंतर मग इथून टर्न आहे. एक कॅफे जिथे आपण नाश्ता करणार आहे. नाश्ता म्हणजे काय जेवण होईल. आणि तिथून पुढे तर मी नाश्ता केल्यावर थोडासा पटकन जाऊन लगेच जायला लागेल. मंदिर मला वाटतं बघता येणार नाही, पण तिथे थोडासा बर्फाचा आनंद घेऊन मला रिटर्न व्हायचे. त्या हिशोबात हे जे घोडे चाललेत नाही तिथं काही वरती कॅफे आहे. त्या कॅफेवरचं काही सामान घेऊन जायचं असले ते असे घोडे आहेत ते घेऊन जात. आता मी चाललो एकटाच पुढे थोडा. तर मला लवकर निघायचे लगेच काहीतरी खाऊन बघून लवकर. मागे थोडे आहेत मी आता लगेच खायला काहीतरी ऑर्डर करेल. मी खातो ते येतील पण वरतीट आहे. एकदा तरी या. पहिले आपण कॅफेवर पोचलो इथे आणि इथून आता आपण लवकर जाणार आहे. मी कढी चावल ऑर्डर केलेलं आहे आणि बाकी इकडं स्वप्नील आहे आणि बाकीचे आपली येणार आहे. आणि इथून परत पुढे काहीतरी ट्रेक आहे मला वाटतं मी निघायचं. तर बघू जर टाईम असला तर मी लवकर निघून पुढे जाईल आणि ते मागे येते. चला बघू आता कढी चावल येते आपली खाऊ आणि जाऊ. आपला कढी चावल आला आहे. मी आता टेस्ट करतो आणि बाय बाय. ते आता इथून पुढे आधी प्लॅन होता की जायचं नाही, थोडासा राहिलं 500 मीटर. तर विचार चालला की जाऊन येते. बघू चला होईल ते होईल आता. कारण आता प्रॉब्लेम असा आहे की फास्ट यायची मला उतरायला काही टाईम लागणार नाही. तर मग इथून थोडासा वेळ येतो घेऊन जाऊ आपण. आता थोडासा पुढे चाललो आहे आणि जो बर्फ आपण पाहतोय ज्या व्ह्यूसाठी आपण 6-7 किलोमीटर ट्रॅकिंग केली तो हाच बर्फ इथे. आणि जे जायला तिथं तो थोडासा पण चढूच होतं बर्फ. टॉपवर जातो त्यानंतर आता ते मागे राहिलेत आणि मी एकटाच आहे. तर मी त्यांना सांगतो की आपला काहीतरी व्हिडिओ घ्या. ते तिकडे त्यांचा ग्रुप आहे. इथे बसून
सुकून भेटतोय बाई. जो बर्फ पाहिजे होता 2-3 दिवस त्या बर्फासाठी एवढं चाललो, तोच बर्फ फायनली भेटलाय. उधर से जाओ, उधर उधर से ही सही है. बढ़िया. मैं आई एम द आर्टिस्ट. Can you help me? के साथ आना था नीचे. एक बार सपना मेरा टूट गया है, इस बार शायद कंप्लीट हो जाएगा. वीडियो हो गया है ना. तो इस बार सपना मेरा पूरा हो गया है, और आपने सपना जो पूरा किया इसके लिए थैंक यू. और ये जी तो इन्होंने, आपका गुड नेम अंकिता. अंकिता जी ने मेरा सपना पूरा किया है आने का, तो इसके लिए थँक यू. तो चलो यहाँ से अब हम निकल जाते हैं. आणि फायनली हा जो व्ह्यू आहे तो आपण घेतलेला आहे. आणि इथून पुढे पण अजून चांगलं आहे, पण जो बर्फ, सगळीकडे बर्फ पाहिजे होता, हाच तो बर्फ आहे. तुम्हाला यायचं असेल तर जरूर या. झलोरी पास हिमाचल प्रदेशला आहे. वर्थ इट आहे. जेवढं तुम्ही चालताय तेवढं वर्थ इट आहे. पण खरंच वर्थ इट वाटलं. जो समाधान चेहऱ्यावर येतो ना, तो आपण शब्दात सांगू शकत नाही, असं समाधान आहे. कधी कधी आयुष्य इतकं धावपळीचं होतं की आपण स्वतःलाच विसरून जातो. पण निसर्गात अशी काही ठिकाणं असतात जी आपल्याला पुन्हा स्वतःशी भेट घडवून देतात. आणि आज मी उभा आहे अशाच एका हिमालयाच्या शांत, पवित्र आणि जादुई ठिकाण झलोरी पास. जवळच सरोसर लेकसुद्धा आहे. आणि या लेकचा ब्लॉग मला करायला जमला नाही, कारण तर मी थोडा लवकर निघालो होतो. तर आपला एक मित्र आहे स्वप्नील, त्याने केला आहे, तर तो ब्लॉग पाहू. मंडळी, आपण आता लेक साईडला पोचलेलो आहोत. सर लेक. आणि माझ्या मागे तुम्ही हा विहंगम नजारा पाहू शकता. पूर्ण फ्रोझन, म्हणजे तिकडे तेवढी फ्रोझन आहे लेक ती, आणि इकडे पूर्ण बर्फाचे गालीचे पूर्ण. आणि तिकडे एक मंदिर आहे, टेम्पल आहे. ओके तुषार, कसं वाटतंय? एक नंबर आहे, सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम, छान. भाई जाऊ नका का तू? पैसा वसूल, पैसा वसूल भाई, पैसा वसूल आहे. फटाफट जा, खतरनाक आहे. पैसा वसूल, सगळा पैसा वसूल. जो आर्शलनी बर्फ सांगितलेला तसाच बर्फ आहे भाई, कडक. मी जातो आता. चला, मी जातो. चला आता इथं सुजित भाई आपली एक्झिट घेत आहेत. आता मी तुमची रजा घेतो. कारणास्तव लवकर निघायचंय. भेटूयात लवकर. लवकरच. चला भाई, परटोलीचा एक फलंदाज. वा, चला, चला भाई. नीट जा, सावकाश जा. हो, ऐक ना, तुला कसं उतरायचं माहिती का? काश्मीरी गेटला मेट्रोला बस. चला भाई, चला पोचल्यावर फोन करू. चल बाय बाय. थँक्यू हर्षल. काय हर्षलच्या मुलाचा आपला हे झालाय, तुम्ही काही येत नव्हतं बा. चला भाई, चलो बाय. दुष्यंत, तुषार भाई, चला टाटा, बाय बाय. हा, मी ते बसमध्ये बसल्याच करतो. तर इथून आता परतीचा प्रवास मला चालू झालेला एकट्याचा. तर मी इथून 20 मिनिटे चाललेलो आहे, पण 20 मिनिटात मला वाटतं अराऊंड मी 2 किलोमीटरच्या पुढे चाललो असेल. जाताना 20 किलोमीटर म्हणजे 20 मिनिटात थोडासा चालायला होत होता. पण आता उतरायचे, त्यामुळे एकदम फास्टली. तर जायला मला वाटतं ऑलमोस्ट आम्हाला, आम्ही 1 वाजून 6 मिनटं, म्हणजे एकच पगडा 1 वाजता ट्रेक स्टार्ट केला असेल. आणि इथं पोचलेलो 3 वाजता वरती, 3-3:15ला. आणि त्याच्यानंतर मग आता उतरायला मला वाटतं ऑलमोस्ट 45 मिनटं मोर दॅन इनफ होतील उतरायला. जाताना आपल्यासोबत भरपूर माणसं होती आपली, जी 13 जण होतो आम्ही. 14 मी पकडून 14 होतो, पण 13 तिकडे राहिले. नंतर ते 1 दिवस अजून स्टे करणार आहेत. पण मी 1 दिवस लवकर चाललो आहे घरी, कारण तर होली पण आहे. एक होता की होली आणि बाकीचं अजून आपला थोडासा काम आहे. तर एक असा होता माझा की हे पण मिस नव्हतं करायचं, आणि होली आणि ते बाकीची दुसरी गोष्टी पण मिस नव्हतं करायचं. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आपला बॅलन्स झाल्या एकदम परफेक्ट. इथे पण पाहिजे तशा पद्धतीने एन्जॉय केलं. आणि हा मेन बर्फ पाहायला आलेली, पण भरपूर बर्फ आहे वरती, पण तो बर्फही पाहिला. ट्रेकिंग करायची, ट्रेकिंगही केली. कालसुद्धा आम्ही मस्त मजा केली. त्याचे ब्लॉग तुम्हाला कदाचित याच्यानंतर ब्लॉग येईल, आधी येईल, पण ते सर्व ब्लॉग या चॅनलवर बघायला भेटतील. आणि इथून आता माझा जाण्याचा प्लॅन असा आहे की इथून कॅब बुक केले. कॅब मला घेऊन जाईल अटल टनलच्या इथे, आणि तिथून मग बस आहे, जो बसचा मला वाटतं आहे ऑलमोस्ट 7 तासाचा प्रवास असेल. तो 7 तासाचा प्रवास मला करायचा आहे. आणि रात्री 8 वाजता बस आहे, तर ते सकाळी मी 6-6:15ला काश्मीर गेट दिल्लीला पोहोचेल. आणि माझी फ्लाईट आहे 10 वाजून 40 मिनिटाची.
तसं परफेक्ट एकदम नियोजन झालेलं आहे की यावेळेला खाली येऊन थांबलेलं आहे. कारण तर आपण मुवमेंट तर जगतो. बरेच जण बोलतात की तुम्ही बाहेर जाता कुठेतरी रेकॉर्ड का करता, त्या व्ह्यूचा मजा घ्या. व्ह्यूची तर मजा घ्याच घ्या, पण डॉक्युमेंट करा जेणेकरून तुम्ही हे जे व्लॉग नंतर पाहाल त्यावेळी तुम्हालाही चांगलं वाटेल बघायला. ती मेमरीज रिफ्रेश होतात. तर फायनली 1 तास आणि 10 मिनटात आपण खाली पोहोचलेलो आहे. हा आहे जलोरी, जिथून आपण स्टार्ट केला होता. आणि इथून जो बर्फ हा व्ह्यू आपण जो आधी बघितला होता तो सगळा व्ह्यू इथं आहे. आणि इथून आपण 1-1.25 तासात पोचलेलो आहे खाली. म्हणजे उतरायला इझी, फक्त थोडंसं स्टार्टिंगला खालतीवरती आहे. पण आपण 1.25 तासात टोटल पोचले. आता झाले 4:15 वाजलेत, 4:25 झाले आहेत. मी निघालेलो 3:15ला. तर 1 तास 15 मिनटात टोटल खाली आलो आहे. आणि इथून आता खालीच आपली गाडी आहे. तर आत्ता हा ब्लॉग फायनली एंड होतो. 3-4 वेळेला मी बोललो ब्लॉग एंड होतो आहे, पण आत्ता प्रॉपरली ब्लॉग एंड होतो आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.